आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सगळं चांगलं चाललेलं असताना घात झाला। मायाने विश्वासघात करून मला त्याचा जीव घेतला आणि बाबा आता ती माझ्या वेदाच्या जीवाच्या मागे लागलीये। माझी वेदा सुरक्षित असावी म्हणून मी महागौरी मातेला आव्हान केलं। त्यांनी संकेत दिला आणि मी तळी गावात गेले। तिथे मला मीरा भेटली। मीरा मला पाहू शकते, स्पर्श करू शकते, म्हणून मी तिला शहरात घेऊन आले वेदासाठी। बाबा, ज्या मायाने विश्वासघात करून मला मारलं तिचं आणि माझ्या अथर्वाचं लग्न आहे 2 दिवसात। मला ते थांबावं लागेल, नाहीतर माझी वेदा असुरक्षित असेल ती तिच्या जीव। बाबा, मला इथून सुटायचंय। मला इथून बाहेर काढा बाबा, इथून बाहेर काढा मला। तू काळजी करू नकोस बाळा, तुझा बाप तुला या रिंगणातून नक्की बाहेर काढेल, काळजी करू नको। पण तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का बाळा? काय? मीरा तुला पाहू शकते, तुला स्पर्श करू शकते, तुम्ही एकमेकींशी बोलू शकता। का? कारण ती तुझी सख्खी धाकटी बहीण आहे बाळा। मीरा, मीरा माझी धाकटी बहीण आहे। बाबा, आम्ही इतके दिवस एकत्र होतो, पण एकदाही तिला प्रेमाने जवळ घेता आलं नाही। आणि आता मी तुला पोटाशी धरू शकत नाही, तुला स्पर्श करू शकत नाही। कसले दुर्दैवाचे दशावतार आहेत हे माझे, कसले दुर्दैवाचे दशावतार आहेत हे माझे। माझ्या आयुष्यात जे काही घडलं ना त्याने माझा संसार होरपळून निघाला, फार कोलमडून गेलो मी। पण मग माझ्या लक्षात आलं की माझा सामना कुणा मानवी शक्तीशी नाहीये। त्या शक्तीला पाशवी म्हणणं म्हणजे पशुचा अपमान होईल। कुणी अमानवी शक्ती आहे ती, पिशाची। आणि अशा शक्तीशी सामना करायचा तर मला वेगळा मार्ग निवडणं अपरिहार्य होतं। म्हणून मग मी भणंगासारखं जगू लागलो, स्मशानात राहायला लागलो, अंगाला राख फासून वावरायला लागलो, हौसे पुनवेला कसले कसले विधी करायला लागलो, अघोरी विद्या शिकायच्या मागे लागलो। कारण मला हे पक्क ठाऊक होतं की एक ना एक दिवस माझा सामना थेट त्या पिशाची वृत्तीशी होणार, राक्षसी वृत्तीशी होणार।